पुरामध्ये आमची सोयाबीन पूर्ण अशी पाण्यात गेली. मग असं रात्रभर पाऊस आला की वाटायचं आता कसं जगावं, कसं राहावं. मग ह्यांनी आमदार साहेबांचं यांचा कॉन्टॅक्ट झाला आमच्या गावातनं. मग त्यांनी असं कळवलं की तुम्हाला गाय दान देणार आहे. मग आम्ही आता म्हणलं आता आपल्याला काहीतरी जगण्याची आशा लागली. महेश दादा आम्हाला म्हणले की तुम्हाला गोमाता दान देत होता आम्ही. उपकार त्यांचं आमचं तरी पिटायचं नाही. खूप 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 करतात. अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य केले दादाने. आम्ही त्यांचं ऋणी आहोत. तुझ्या पाय वाटेवरी जीव माझा सावरला. सगळ्यात महत्त्वाचं मी महेशदादांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं सगळ्यांचं धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो. का तर ज्या पूर परिस्थिती भागामुळे पावसामुळे ती पूर परिस्थिती आली होती, त्यामुळं दादांनी शेतकऱ्यांसाठी पुनर्चालना मिळावी, पैशासाठी पुनरुत्पादन काहीतरी मिळावं, शेतकऱ्याला सहाय्य म्हणून त्यांनी गोदान दिलं होतं. तर गोदान केल्याबद्दल त्यांचं लय मोठं धन्यवाद.